चालेल सर, रेकॉर्डिंग पण चालू करा तुम्ही तिथून. ओके, सुरुवात करतो मॅडम. ठीक, ओके, थँक्यू. Good morning. Today's online class, I welcome respected PO Sunchita Khade madam, respected CNO Srimati Thakre madam, respected assistant CNO Sri Gosavi sir. Today's online class, we learn about some geometrical concepts that you learn in 8th standard also. Let's start. First, basic concepts in geometry, भूमिती मधील किंवा गणित भाग 2 मधील काही मूलभूत संकल्पना. फर्स्ट, पॉइंट म्हणजेच बिंदू. पॉइंट has no length, breadth and height, only it visible. म्हणजेच बिंदूला लांबी, रुंदी आणि जाडी नसते, फक्त अस्तित्व असते. म्हणजे फक्त तो डॉट या स्वरूपात दिसतो. फॉर एक्झाम्पल, here we draw a green dot, that is the point, and give name R. You give any name, I give name R, and you read like this, point R, बिंदू R. समजलं असेल? बिंदूला लांबी, रुंदी, जाडी नसते, फक्त दिसतो आपल्याला, डॉट या स्वरूपात दिसतो, त्यालाच म्हणतात बिंदू, पॉइंट. नेक्स्ट इज सेगमेंट. सेगमेंट म्हणजेच रेषाखंड. सेगमेंट इज लिमिटेड फ्रॉम बोथ साइड्स. म्हणजेच रेषाखंड हा लिमिटेड असतो, दोन्ही साइडनी लिमिटेड, दोन्ही साइडनी मर्यादित असतो. म्हणजेच दोन्ही साइडला रेषाखंड वाढत नाही, त्याची लांबी ही खंडित असते. फॉर एक्झाम्पल, हियर I draw a segment and at last there is a point, end point. म्हणजेच त्याच्या पुढे ते रेषाखंड वाढणार नाही. And give name PQ or any name, and you write this like segment PQ or in short seg PQ. म्हणजेच रेषाखंड PQ किंवा रेख PQ. समजलं असेल? सेगमेंट हा दोन्ही बाजूंनी मर्यादित असतो, दोन्ही बाजू तो वाढत नाही, त्याची लांबी आपल्याला स्केलच्या सहाय्याने, पट्टीच्या सहाय्याने मोजता येते. नेक्स्ट इज रे म्हणजेच किरण. आता रे म्हटलं, किरण म्हटलं की तुम्हाला सूर्याचे किरण आढळतात. सूर्याचे किरण हे सूर्यापासून निघतात आणि पुढे अनंत अंतरावर पसरतात. सूर्यापासून निघतात म्हणजेच तो एंड पॉइंट आहे, त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही, फक्त समोरच्या एका साइडला ते अनंत वाढतात. त्याच प्रकारे रे ची व्याख्या, रे ग्रोज अनलिमिटेड ओनली फ्रॉम एनी वन साइड. किरण हा फक्त कोणत्याही एकाच बाजूने अमर्याद वाढतो. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट डायग्राम, here I give name A, B. Here at A there is point and at B there is arrow. That means from this arrow side the ray grows unlimited. म्हणजे या बाणाच्या बाजूला हा किरण हा अमर्याद वाढतो आणि या एंड पॉइंट, या त्याला आपण अंत्यबिंदू म्हणूया, त्या साइडने तो वाढत नाही. कोणत्या साइडने वाढेल? बाणाच्या साइडने, एरोच्या साइडने तो अमर्याद किरण वाढेल. And you write this like ray AB. Ray AB. First take which letter? Letter of end point A, and then letter is letter towards arrow. नंतर शेवटी दुसरा अक्षर कोणतं घ्यायचं? बाणाच्या साइड, रे AB.
second diagram here, BA. B is end point and at arrow point there is name A. So we take first end point letter, that is B, and next arrow point letter, that is A, and you write like this, रे BA. पहिल्यांदा अंत्यबिंदू घ्यायचा आणि नंतर बाणाकडचाच बिंदू घ्यायचा, म्हणजेच रे BA किंवा किरण BA. समजलं असेल. नेक्स्ट वी सी लाईन. लाईन म्हणजेच रेषा. लाईन ग्रोज अनलिमिटेड फ्रॉम बोथ साइड्स. रेषा ही दोन्ही बाजूंनी अमर्याद वाढते. रेषा जी आहे ती दोन्ही साइडला इनफायनाइट अनंत वाढते. फॉर एक्झाम्पल, हियर आय ड्रॉ अ लाईन, दॅट मीन्स फ्रॉम बोथ साइड देर आर एरो. म्हणजे दोन्ही साइडला बाण आहेत, याचा अर्थ ते दोन्ही साइडला असंख्य अनंत कितीही ती रेषा वाढते. ती रेषा दोन्ही साइडला अनंत वाढते आणि संपणारच नाही. In this I draw 2 points on this line, M and N. So you can write like this, line MN, or give a single name out of line, that is L, and write only a single name, that is line L. तुम्ही दोन अक्षरी नाव सुद्धा देऊ शकता. दोन बिंदू घेऊन या रेषेवर किंवा रेषेच्या बाहेर एक अक्षर घ्या. बघा इथे घेतला L, स्मॉल L, आणि एक अक्षरी नाव सुद्धा तुम्ही त्याला लिहू शकता, लाईन L. समजलं असेल. दोन अक्षरी नाव घ्यायचं असेल तर आतमध्ये दोन बिंदू द्यायचे. दोन्ही टोकांना MN हे नाव दिलेलं आहे. आणि राईट लाईक दिस, लाईन ML, MN, और गिव अ सिंगल नेम, किंवा एक अक्षरी नाव सुद्धा तुम्ही त्याला लिहू शकता. बाहेर एक अक्षर लिहायचं, इथं लिहिलंय L, and you write like this, line L. दोन अक्षरी किंवा एक अक्षरी नाव तुम्ही लिहू शकता. समजलं असेल. रेषा, लाईन, that is infinite, grows infinite from both sides. Now next concept is parallel lines. Now what is parallel lines? म्हणजे समांतर रेषा, and we learn this in 8th standard also. Lines which does not intersect to each other is called parallel lines. म्हणजेच अशा रेषा की ज्या एकमेकींना छेदत नाही. त्या किती वाढवा तुम्ही, त्या एकमेकींना छेदणार नाही. That is called parallel lines. Here I draw two lines, line L, and parallel to line, second line I draw, that is M. Line L and M are parallel lines. म्हणजे ह्या समांतर रेषा आहेत. आता समांतरचा अर्थ मुलं समजतात, बरेचसे विद्यार्थी असा गृहीत धरतात समांतर म्हणजे समान. तर समांतर म्हणजे समान नाही. समांतर म्हणजेच पॅरलल म्हणजेच लाईन्स which does not intersect to each other. समांतर रेषा म्हणजे अशा रेषा, समान रेषा नाही, सारख्या रेषा नाही. समांतर रेषा म्हणजेच अशा रेषा की ज्या एकमेकींना छेदणार नाहीत. Here you see line L and line M are parallel lines. या किती वाढवा, दोन्ही साइडला तुम्ही किती वाढवल्या तरी that does not intersect to each other, like railway track. रेल्वेचे जे पटरी असते, ट्रॅक्स असतात, ते दोन्ही ट्रॅक किती आपण पुढे वाढवले तरी ते एकमेकींना छेदणार नाही. रेल्वे ट्रॅक हे थोडे वाकडे तिकडे असतात, लाईन मात्र ह्या सरळ असतात, परंतु ह्या एकमेकींना छेदत नाही. that are called parallel lines. And you write like this, line L and these two vertical lines is called parallel. त्या दोन उभ्या रेषा दिसतात, याला म्हणतात समांतर. लाइन L, parallel line M. रेषा L, समांतर रेषा M. Okay, next we take now new concept, that is types of angles. That means कोनाचे प्रकार. Types of angle, कोनाचे प्रकार. Now there are 3 types of angle. First we take acute angle, म्हणजेच लघुकोन. आणि लघुकोन हे तुम्ही शिकलेले आहे 6वीला 7वीला 8वीला. 90 पेक्षा लहान, अँगल लेस दॅन 90. आता 90 पेक्षा लहान म्हणजे 0 ते 90 अंशाच्या दरम्यान, हे तुम्ही शिकलेले आहात. अँगल लेस दॅन 90 डिग्री. Here I draw an acute angle, that is ABC.
Now here there is angle at point B, that is 40 degree. I draw. Middle letter is B, so angle is at a point B, so point B must be at middle. म्हणजेच कोण हा बी बिंदूपाशी तयार झालेला आहे, त्यामुळे तो बिंदू बी हा मध्ये घ्यायचा. जर तुम्ही 3 अक्षरी नाव लिहित असाल तर यू कॅन राईट अँगल नेम बाय सिंगल लेटर और युजिंग 3 लेटर्स. म्हणजेच कोणाचं नाव तुम्ही 3 अक्षरी लिहू शकता किंवा 1 अक्षर लिहू शकता. इफ यू राईट a single letter name, then take the point where the angle is made, that is angle B, that point is B, that letter is B, angle B. Or if you write 3 letters name, then take point B at middle and write like this: A B C or C B A. B ठिकाणी कोण तयार झालेला आहे, मग 3 अक्षरी नाव जर लिहित असाल तर तो बी बिंदू हा मध्ये आला पाहिजे, बी नावे मध्ये आला पाहिजे. आणि 1 अक्षरी जर नाव लिहित असाल तर डायरेक्ट तोच एकच बिंदू घ्यायचा की ज्या ठिकाणी हा कोण तयार झालेला आहे आणि तो बिंदू आहे बी, म्हणजेच अँगल बी. समजलं असेल. 3 अक्षरी घेतला तर तरी तेव्हा हा बी बिंदू हा मध्ये आला पाहिजे. ज्या ठिकाणी कोण झाला तो बिंदू मध्ये आला पाहिजे, म्हणजेच ए बी सी किंवा सी बी ए. And if you write single letter name, then take the point where the angle made, that is point B, म्हणजेच कोन B, कोन ABC किंवा कोन B. समजलं असेल. किंवा उलट पण वाचू शकता, कोन CBA. आता acute angle म्हणजेच angle that is less than 90 degree, 90 अंश पेक्षा लहान कोणाला लघु कोन म्हणजेच acute angle असं म्हणतात. नेक्स्ट type of angle is obtuse angle, म्हणजेच विशाल कोन. Now obtuse angle is greater than 90 degree, that means greater than 90 degree and less than 180 degree. 90 अंश ते 180 अंश यामधील कोणाला विशाल कोन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, here we take angle PQR of 130 degree. Angle is made at point Q, therefore this is angle Q of 130, that is greater than 90 degree. So angle PQR or angle Q is obtuse angle. Angle PQR, you write this is the sign of angle. Angle PQR equal to 130 degree. हा जो याला अंश म्हणतात मराठीमध्ये, कोन PQR बरोबर 130 अंश. समजलं असेल. विशाल कोन हा 90 अंश पेक्षा जास्त असतो आणि याला नाव कसं द्यायचं, 3 अक्षरी नाव देणार असाल तर ज्या ठिकाणी अँगल तयार झाला Q ठिकाणी तो बिंदू मध्ये आला पाहिजे, म्हणजेच PQR किंवा उलट म्हटलं तरी चालेल, तेव्हा सुद्धा Q बिंदू मध्येच आला पाहिजे. RQP किंवा 1 अक्षरी लिहित असाल तर ज्या ठिकाणी कोन तयार झाला तोच बिंदू घ्यायचा, अँगल Q, कोन Q, that is of here 130 degree. समजलं असेल. थर्ड इज राईट अँगल. अतिशय आपला आवडता कोन आहे हा काटकोन, 90 डिग्री, अँगल ऑफ 90 डिग्री. 90 अंशच्या कोनाला राईट अँगल म्हणजेच काटकोन असं म्हणतात. अँगल ऑफ 90 डिग्री इज कॉल्ड राईट अँगल. हियर आय ड्रॉ अ राईट अँगल. एक काटकोन काढलेला आहे. अँगल एक्स वाय झेड. द अँगल मेड ऍट पॉइंट वाय. कोन वाय या बिंदूपाशी तयार झालेला आहे. ही काटकोनची किंवा राईट अँगलची खूण आहे, साइन आहे. आणि हियर 90 डिग्री. अँगल एक्स वाय झेड इक्वल टू 90 डिग्री. इफ यू राईट a single letter name, then write only angle y. एक अक्षरी लिहित असाल तर ज्या ठिकाणी कोन तयार झाला तोच बिंदू घ्यायचा, अँगल y. आणि 3 अक्षरी लिहित असाल तर y बिंदू मध्ये आला पाहिजे. यू राईट अँगल x y z, y मध्ये येईल, और अँगल z y x तेव्हा सुद्धा y मध्ये असेल. नाउ वी सी नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज ट्रिअँगल. आता आपण त्रिकोणाविषयी काही थोडक्यात बेसिक कॉन्सेप्ट त्याचे जाणून घेऊया. हियर आय ड्रॉ अ ट्रिअँगल दॅट इज ABC.
and you write like this. This is triangle sign, triangle ABC. Now triangle have three vertices. त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात, म्हणजे टोकाकडचे तीन बिंदू. A, here name is ABC. You can write different name PQR XYZ, anyone. Three vertices, तीन शिरोबिंदू असतात. Here A, B and C. Three sides, त्रिकोणाला तीन बाजू असतात आणि एक ध्यानात ठेवा, साइडला आहे दोन अक्षरी नाव असते. The name of side must be two letters. Must be of two letters. बाजूला दोन अक्षरी नाव द्यायचं. काही विद्यार्थ्यांना ते समजत नाही, बाजूला किती अक्षरी नाव द्यायचं. बाजूला नेहमी दोन अक्षरी नाव द्यायचं. And here three sides are side AB first, or you write like opposite like BA, AB or BA, same. Second side is side BC or CB, BC or CB. Third side, side AC, or you can write CA. AC लिहा किंवा C लिहा, उलट लिहिलं तरी काही फरक पडणार नाही. And three angles are angle. जर एक अक्षरी सिंगल लेटर नेम लिहायचं असेल तर अँगल A, next angle B, and third is angle C. I write here single name of angles. You can write also three letter name like this here. Three angles are, first angle is A. Here is one letter name, एक अक्षर नाव आहे. You can write three letters name, but A letter must be at middle. तुम्ही तीन अक्षरी सुद्धा त्याला नाव लिहू शकता कोणाला, परंतु तो ज्या ठिकाणी कोण तयार झाला A ठिकाणी, तो A बिंदू हा मध्ये आला पाहिजे. That is BAC. A must be at middle. BAC, angle BAC or angle CAB. उलट सुद्धा लिहू शकता, फक्त A बिंदू हा मध्ये आला पाहिजे. समजलं असेल? एक अक्षरी लिहा किंवा तीन अक्षरी लिहा. तीन अक्षरी लिहिलं तेव्हा तो ज्या ठिकाणी कोण तयार झाला A ठिकाणी, तो बिंदू मध्ये असला पाहिजे. बघा इथं A मध्ये आहे, इथे सुद्धा A मध्ये आहे. BAC किंवा CAB उलट तुम्ही लिहू शकता. And now angle B. If you write three letter name, then that will be B must be at middle. ABC or CBA. ABC or CBA. Now angle C. If you write like a three letter name, then C point must be at middle. जर तीन अक्षरी नाव लिहित असाल तर C बिंदू हा मध्येच असला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं अडचण जाते. You write like this, ACB, C point at middle, or BCA, ACB or BCA. समजलं असेल? अँगलला आपण एक अक्षरी किंवा तीन अक्षरी नाव लिहू शकतो आणि साइडला फक्त दोन अक्षरी. आता आणखी एक याचं कंडिशन आहे, एक अट आहे त्रिकोणाच्या अँगल संदर्भात. ऍडिशन ऑफ मेजरमेंट ऑफ ऑल थ्री अँगल्स ऑफ ट्रिअँगल इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच त्रिकोणाचे जे तीन कोन असतात, हियर A, B and C, तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. पाठच करायचं. यू मस्ट रिसाइट दिस. The addition of measurement of all the angles of triangle is 180 degree. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज ही 180 असते. मी इथे एक फक्त उदाहरण दिलाय, 80 degree, 40 degree and 60. The addition of these three angles, 80 plus 40, 120 and 120 plus 60, that is 180 degree. इथे एक जस्ट एक्झाम्पल दिलाय. तुम्ही अँगल वेगवेगळे असू शकतात किंवा वेगवेगळे तुम्ही लिहू शकता. This is all about triangle. Now, one important theorem, that is theorem of Pythagoras. Pythagoras प्रमेय. Now, Pythagoras theorem is about a right angle triangle. Let's see. Pythagoras theorem eligible only for right angle triangle. पायथागोरस जे प्रमेय आहे ते फक्त राईट अँगल म्हणजे काय, काटकोन. ट्रिअँगल म्हणजे त्रिकोण. काटकोन त्रिकोणासाठीच लागू पडते. पायथागोरसचं प्रमेय हे काटकोन त्रिकोणासाठी लागू पडते.
इतर प्रकारच्या त्रिकोणांसाठी नाही. राईट अँगल ट्रिअँगल म्हणजे ज्यामध्ये एक कोन कितीचा असतो 90चा आणि बाकीचे हे लघुकोन असतात. राईट अँगल ट्रिअँगल इज ट्रिअँगल इन विच आउट ऑफ 3 वन अँगल इज राईट अँगल दॅट मीन्स ऑफ 90 डिग्री. काटकोन त्रिकोणा म्हणजेच काय तर असा त्रिकोण की ज्यामध्ये एक कोन हा राईट अँगल म्हणजे 90 अंशाचा असतो आणि बाकीचे दोन हे 90 पेक्षा लहान असतात, लघुकोन असतात. फक्त एकच कोन हा 90 अंशाचा असतो. अशा त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असं म्हणतात. राईट अँगल ट्रिअँगल असं म्हणतात. I draw here diagram of right angle triangle. The name I given A B C. Here right angle is made at point B. AB is height म्हणजेच उंची. Here BC side BC is base म्हणजेच पाया. एका बाजूला इथं उंची लिहिलेला आहे, एका बाजूला पाया लिहिलेला आहे. And opposite side of right angle म्हणजेच 90 अंश कोनासमोरची बाजू that is AC is called hypotenuse म्हणजेच त्या त्रिकोणाचा काटकोन त्रिकोणाचा कर्ण. त्रिकोणाच्या कर्णाला हायपोटेनस असं म्हणतात. आणि आपण AB घेतलेली आहे साइड हाईट आणि दुसरी साइड घेतलेली आहे BC बेस. पाया आणि हाईट म्हणजेच उंची सॉरी आणि बेस म्हणजेच पाया किंवा त्याला तुम्ही असं फर्स्ट साइड सेकंड साइड पहिली बाजू दुसरी बाजू असं लिहिलं तरी चालेल. And this is important side AC. What is side AC? That is hypotenuse. That means side in front of or opposite of angle B. B कोनासमोरील बाजू त्याला म्हणतात हायपोटेनस म्हणजेच कर्ण. आणि हायपोटेनस इज द लार्जेस्ट साइड अमंग दिस थ्री साइड. काटकोन त्रिकोणामध्ये हायपोटेनस म्हणजे कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते या तिन्ही बाजूंमध्ये. अँड पायथागोरस थेरम पायथागोरसचं प्रमेय असं आहे. सूत्र बघा फॉर्म्युला बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. और हायपोटेनस यू राईट फर्स्ट कर्ण तुम्ही पहिल्यांदा लिहू शकता हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. समजलं असेल. पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग किंवा और कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग. हे झालंय पायथागोरस थेरम. नाउ we see about quadrilateral. आता आपण चौकोनाविषयी थोडंसं जाणून घेऊया. Here I draw quadrilateral. quadrilateral म्हणजे चौकोन. PQRS. This is the sign of quadrilateral. Right? चौकोनाचं चिन्ह आहे चौकोन PQRS. Quadrilateral PQRS. And in quadrilateral there are 4 sides. 4 बाजू असतात बघा. आणि साइडला किती अक्षरी नाव असते 2 अक्षरी 2 letters. बाजूला नेहमी 2 अक्षरी नाव असते. First is side PQ or QP. I write only one PQ. Second side is QR or RQ. I write here QR. Third side is RS or SR. I write here RS. And fourth side is SP or PS. I write here SP. हे तुम्ही उलट सुद्धा नाव लिहू शकता. PQ लिहा किंवा QP लिहा. QR साइडचं नाव किंवा RQ. तिसरी साइड RS किंवा SR. चौथी साइड चौथी बाजू SP लिहा किंवा PS लिहा. तुम्ही उलट लिहू शकता. Now there are in quadrilateral there are 4 angles. चौकोनाला 4 कोन असतात. अँगल म्हणजे कोपरा 4 कोपरे आहेत तिथं. अँगल P, अँगल Q, अँगल R, अँगल S. अँगलचं चिन्ह आहे कोणाचं चिन्ह आहे अँगल P, अँगल Q, अँगल R, अँगल S. Here I write only single letter name. इथं फक्त मी एक अक्षर नाव लिहिलेलं आहे. त्याला तुम्ही 3 अक्षर नाव सुद्धा लिहू शकता. And in quadrilateral there are 2 diagonals. आता चौकोनामध्ये जे कर्ण असतात त्याला म्हणतात डायगोनल. आणि त्रिकोणाचा जो एकच काटकोन त्रिकोणाचा जो एकच कर्ण असतो त्याला हायपोटेनस असं लिहितात.
Now diagonals of these quadrilaterals are PR and QS. चौकोनाला दोन कर्ण असतात, ते तिरपे असतात बघा. हे आतले पहिला कर्ण PR आणि next second diagonal is QS. There were two diagonals, PR first and second QS. समजलं असेल. चौकोनाचं चिन्ह आहे बघा, या ठिकाणी चौकोनाचं चिन्ह काढायचं. ते चौकोनाला चार बाजू असतात, PQ, QR, RS, SP. इथं या नावानुसार मी लिहिलंय, नाव बदलले तर त्यानुसार तुम्ही लिहू शकता. चार कोण आहे तिथं, अँगल P, अँगल Q, अँगल R and अँगल S, and two diagonals, दोन कर्ण. Here diagonal, first diagonal is PR and second is QS. Now what is the addition of measurement of all four angles of quadrilateral? चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती? Here there are four angles, angle P, Q, R and S, and the addition of all these four angles of this quadrilateral is 360 degree. हाच काय कोणताही चौकोन असेल, चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 360 degree. Addition of measurement of all four angles of quadrilateral equal to 360 degree. चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज ही 360 अंश असते. आणि त्रिकोणाच्या आपण किती पाहिलं? 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज 180 अंश आणि चौकोनाच्या चार कोणांची बेरीज ही 360 अंश. समजलं असेल. दिस इज ऑल अबाउट सम बेसिक about quadrilateral. Next we see about circle. आता आपण वर्तुळाविषयी थोडस जाणून घेऊया. Circle. This is, I draw a diagram of circle. O is the center. O ला केंद्र म्हणतात. And here I take point A on circumference of this circle. A हा बिंदू या वर्तुळाच्या परिघावर घेतलेला आहे. So the distance between center and the point A is called radius. केंद्र बिंदू O आणि हा वर्तुळावरील बिंदू A यामध्ये जे अंतर आहे OA, distance OA, this is called radius. याला काय म्हणतात? Radius म्हणजे त्रिज्या. OA is the radius and we write later for that small r or r or capital R, anyone. समजलं असेल. O हा एक केंद्र आहे आणि डिस्टन्स OA, अंतर OA ही वर्तुळाची त्रिज्या. मध्यभागी केंद्र असते. ही जी गोल घनघडी आहे याला म्हणतात वर्तुळाचा परिघ. आपलं सायकलचं टायर असते बघा, लहान मुलं खेळण्यासाठी वापरतात, या गोल घनघडीला म्हणतात सर्कम्फरन्स परिघ. आणि परिघावर एक बिंदू घेतला आपण A आणि हा केंद्रबिंदू यांच्यामधील अंतराला म्हणतात रेडियस, त्रिज्या, आणि ती R या अक्षराने दाखवतात. There are infinite radii to a circle. वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात. Here I draw only one radius, that is OA. You can write here OM, OP, infinite radii you can draw. असंख्य त्रिज्या तुम्ही वर्तुळाला आपल्याला काढता येतात. समजलं असेल. नेक्स्ट, now some other concepts about a circle. Here O is center, O केंद्र आहे. मग रेडियस कोणते होतील? Here रेडिय आहे, राईट. हियर रेडिय आहे. रेडिय का लिहिलं? कारण हे अनेक वचन आहे रेडियसचं. रेडियस म्हणजे त्रिज्या, रेडिय म्हणजे एकापेक्षा जास्त त्रिज्या. Here there are 3 रेडिय, 3 त्रिज्या आहेत. त्रिज्या ही सेंटर पासून चालू होते, केंद्र बिंदू पासून सुरुवात होते आणि वर्तुळाच्या परिघापर्यंत संपते. First radius, that is OA, here write here later for that R. Second radius is start from radius OP, second radius, and third radius is OQ. 3 त्रिज्या आहेत, OA, OP आणि OQ. आता या आकृतीमध्ये, या डायग्राम मध्ये आणखी बघा, XY this segment and second segment is here segment PQ. दोन इथं
रेषाखंड आहेत सेगमेंट XY सेगमेंट PQ and the end points of these two segments is at circumference of this circle आणि त्याचे जे अंत्यबिंदू आहेत ते या वर्तुळाच्या परिघावर आहेत. So these two segments are called chords. बघा इथं रेषाखंड XY आहे, रेषाखंड PQ आहे आणि यांचे अंत्यबिंदू जे आहेत ते या वर्तुळावर आहेत, वर्तुळाच्या परिघावर. अशा रेषाखंडांना म्हणतात त्या वर्तुळाची जीवा. XY PQ त्यांचे अंत्यबिंदू वर्तुळावर आहेत भिन्न, त्यांना म्हणतात इंग्रजीमध्ये कॉर्ड म्हणजेच जीवा. नाव द कॉर्ड PQ, ही जी जीवा PQ आहे, दिस गोज फ्रॉम सेंटर, ही जीवा PQ जी आहे केंद्रातून जाते. बघा दिसते केंद्र मधून गेलेली आहे. अँड दिस कॉर्ड इज कॉल्ड डायमीटर. कॉर्ड PQ इज कॉल्ड डायमीटर. या जीवा PQ ला काय म्हणतात? व्यास. डायमीटर म्हणजे व्यास. का? कारण ती केंद्रातून जाते म्हणून त्याला एक वेगळं नाव दिलं आहे, दॅट इज डायमीटर. The chord which goes from center is called diameter. जी जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते, केंद्रबिंदूतून जाते, त्या जीवेला व्यास असं म्हणतात. Therefore chord PQ is called diameter, व्यास. And in diameter there are, see here, diameter PQ there are two radius, radius OP and second radius OQ. म्हणजेच जो व्यास आहे त्या व्यासामध्ये किती त्रिज्या असतात? 2 त्रिज्या मावतात. म्हणजेच व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. Therefore diameter letter D equal to twice R, that means 2 multiply by R, that means double of radius, म्हणजेच व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. समजलं असेल? नेक्स्ट, if you any problem about this you can ask. Okay, thanks. If you have any problem, you ask.